कलेक्टरला मालूमचा सर्वे करून चालला गेला आणि बदली होऊन गेली त्याची. यावर मी कार्यवाही पाठवतो लवकरात लवकर की यावर या गावात दुर्लक्ष एक करत आहे. परमनंट मालूरले एक परमनंट कलेक्टर द्या म्हणा. बरं ठीक आहे, मी याबाबत कार्यवाही पाठवतो आणि स्पेशल हे पुनर्वसन वाल्याचा एक स्पेशल कलेक्टर पाहिजे आम्हाला. तांदूळ बाजार यांना सुद्धा कार्यवाही पाठवतो की लवकरात लवकर लक्ष करा आणि जे काही भागपूर मध्ये आहे एक अतिरिक्त कलेक्टर पाहिजे आम्हाला. जे काही सुधारणा रोखल्या आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर विकास कामाला सुरुवात व्हावी. बरं त्या गावाचा 8-9 रस्ते कसे आले मग त्या गावात? आणि माननीय आमदार एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा लक्ष करावं. अजितदादा पवार आमचे उद्धव ठाकरे राजसाहेब ठाकरेंनी लक्ष करावं की एक महाराष्ट्र शासन काय करताय. अशा पुनर्वस्था गावाच्या रोखलेल्या विकासाला सुरुवात व्हावी आणि मुलांच्या जे शिक्षणात नुकसान होत आहे यावर सुद्धा उपाययोजना करून लवकर लवकर पुनर्वसन विकासाच्या कामाला सुरुवात व्हावी अशी मी शासनाला विनंती करतो. अजून काय रे ठीक आहे ते काय कर्ज सांगा बरं देशावर तुम्हाला माहिती आहे विचारतो. 5 लाख एकावर किती येते मग? एकावर किती येते मग? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख फक्त किती सांगितले तुम्ही? काँग्रेसच्या काळात होतो नाही ते काँग्रेस सोडा आता सांगा. आता काय आता सांगा किती आहे कर्ज भारतावर? 205 कोटी रुपये. माझ्यापाशी काही मोठा मोबाईल नाही नाही तुमच्या शब्दावर आहे. जे काही केस होईल तुमच्यावर होईल. माझ्याला 150 त्याचं नका सांगू ना. तो प्रायरचा माणूस आहे. 150 कोटी नाही बरोबर आहे. 150 कोटी एकावर निघालं 13,000 लाख रुपये. 13,000 नाही हा 13 कोटी नाही 13 लाख रुपये निघून आले एकावर. या गोपालवर 13 लाख सांगा आता काय करा याचं कर्जाचं. या सांगा आता याचं काय करा 13 लाखाचं. त्यानं घेतलं नाही. महाराष्ट्र सरकार भारत सरकारनं घेतलं. जो काही व्यक्ती जन्मापासून त्याच्या नावाने जे कर्ज घातले जाते आता ज्यादा झालं नाही 14 पासून. पण आज भारत देशाची कंडिशन काय, भारतावर झालेलं उचललेलं कर्ज विदेशातून काय उचललं यावर गोष्टी करा. तो आकडा काय आहे 2014 पासून तो 25 पर्यंत 12 वर्षातच झालेल्या काय आपलं जो काही कर्ज आहे त्याचा आकडा सांगा मला पहिले. हे काय जन्मापासून सांगा तर काही अधिकार पूर्ण सांगा. आज भारताची स्थिती काय, परिस्थिती काय, कास्तकाराचे काय आलंय, जनतेचे काय आलाय आणि विकास कुठं खुंटला गेला. त्या 14 पासून देशाचे काय हाल आहे. शेतकरी रडून आला, मजूर वर्ग, महागाई या